हाय फ्रेंड्स, आपल्या पार्ट 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत वंदे भारत ट्रेनचे एक्सपिरियन्स घेणार आहोत. आम्ही बसलेलो आहे आमच्या कन्फर्म झालेल्या तिकीटवरती. तिघांचे 3 तिकीट कन्फर्म झाले. श्रुतीची तिकीट कन्फर्म झाली नव्हती म्हणून तिला आम्ही आमच्या सीटवरती ॲडजस्ट केलेलं आहे. ट्रेनमध्ये बसल्यावर आम्हाला थोड्याच वेळात बिस्किट आणि चहा आणि पेपर आलेला आहे. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर खाली आम्ही सीटच्या खाली बघितलं तर चार्जिंग पॉईंट आहे. 3 सीटच्या खाली 2 चार्जिंग पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. तर तुम्ही इझिली चार्जिंग करू शकता ट्रेनमध्ये. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी दाखवते आहे की ते जे ट्रेनमध्ये सर्व करणारे आहेत ते बघा. आता आमचा नाश्ता रेडी करत आहेत आणि ते आम्हाला ज्याच्या तिकीट कन्फर्म आहे, ज्यांनी फूड इन्क्लूड केलेलं आहे त्यांना त्यांच्या सीटवरती जाऊन ती लोक फूड देणार आहेत. आणि किती क्लीननेससुद्धा आहे बघा. आता आपण डोअरजवळ आलेलो. डोअर बघा आणि इथे 2 ज्या सीट दिलेल्या आहे त्या ज्यांची तिकीट कन्फर्म नसते त्यांच्यासाठी असतात, ते ती बसू शकतात तिथे. बघा मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे नजारा, विंडोमधून बाहेरचा नजारा. तर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि एकदम मिरर क्लीनमध्ये आहे. तर आता आपण जाणार आहोत पुढे. तर हे जे मध्ये आहे ते जॉईंट आहे 2 कंपार्टमेंटचं. तर इथे वॉशरूमसुद्धा दिलेले आहे. दोन्ही साईडला 2, एक साईडला इंडियन, एक साईडला इंग्लिश दिलेले. किती क्लीन आहेत बघा. हँड ड्रायरसुद्धा आहे विथ टिश्यू पेपरसुद्धा आहे आणि एकदम त्यांनी क्लीननेस ठेवलेला आहे, त्याचा मेंटेनन्स ठेवलेला आहे, एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा. एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही वंदे भारतने 1 डे रिटर्नसाठी तुम्ही वंदे भारत ट्रेन एक्सप्रेसनी येऊ शकता. सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही आरामात इझी येऊ शकता. बघा आता कुठलं स्टेशन आलेलं आहे ते मला माहीत नाही. थोड्याच वेळात आमचा नाश्ता आला. तर नाश्त्यामध्ये काय आहे आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये ही आहे पुरी आणि पुरीबरोबर त्यांनी आम्हाला काय दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये उपमा आहे. ओके, मग त्या छोट्या बॉक्समध्ये पुरीबरोबर भाजी असणार आहे आपल्याला. तर कुठली भाजी आहे ती आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी दिलेली आहे. अजून त्या लोकांनी आपल्याला चोकोपायचे जे बिस्किट्स असतात ते दिलेले आहेत, सॉस दिलेला आहे आणि दही दिलेलं आहे. हा नाश्ता झाल्यानंतर आता आपण येणार आहे, तुम्हाला ट्रेनचा एक्सपिरियन्स दाखवणार आहे की कसा असतो, आतमध्ये कशी असते ट्रेन. तर हे बघा, प्रत्येक कंपार्टमेंटच्यामध्ये सेन्सर्सवाले डोअर्स आहेत. ते सेन्सरने तिथे आपण उभे राहिलो की डोअर आपोआप उघडतो. मग तुम्ही दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये इझिली जाऊ शकता. हे बघा, आता आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री केलेली आहे. तर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये तिथले सगळे लोकांना ते लोक नाश्ता सर्व करत आहेत. TC आता इथे येऊन ह्या कंपार्टमेंटमध्ये TC आलेले तर ते चेक करत आहेत तिकीट. आणि आता आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री करत आहोत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये दिलेले आहे. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता. आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री केलेली आहे. बघा कसे सगळे लोक उभे आहेत आणि एकदम ट्रेन क्लीन आहे. आणि आपण आता जे लोको पायलटची कॅबिन आहे त्याच्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये आपण एंट्री केलेली आहे. आता ह्या डोअर ओपन झाल्यानंतर इथे पुढे आपल्याला लोको पायलट दिसेल. तो तुम्हाला मी दाखवते की तिथे ट्रेन आपल्याला कशी जाताना दिसत आहे. ते समोरचा व्ह्यू कसा असतो ते. हे बघा कसा दिसत आहे. ते दोघंजणं ट्रेन चालवत आहेत आणि त्यांनी पूर्ण काचेवरती त्यांनी थोडंसं कर्टन्स ठेवलेले आहेत. आता इथे आपण पोचलेलो आहोत नाशिक रोड स्टेशनला. बघू शकता तुम्ही किती वाजलेले आहेत आता ते मला माहीत नाही आहे. मी बघा आणि अर्धी पब्लिक आता नाशिक रोडला उतरलेली आहे. त्याच्यानंतर बघा लगेच नाशिक रोड गेल्यानंतर हाऊसकीपिंगवाल्यांनी येऊन सगळं क्लीन केलेले आहे. सीटच्या खालून वगैरे एकदम फिनेल डेटॉल टाकून. बघा आणि आता बाहेरचे सीन्स तुम्हाला मी दाखवते कसे आहेत. बघा एकदम क्लीन दिसत आहे की नाही. छान आहे. ह्याच्यामध्ये एकदम असं गावचं फिलिंग येत आहे बघितल्यावरती. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केले, सिंगल फोटोशूट केले आणि आमची ट्रेन 11 वाजता शिर्डी स्टेशनला पोचलेली आहे. तिथे जाऊन आम्ही प्रत्येकाचे फोटोशूट केलेले आहे. नंतर आम्हाला कॅबिन खाली दिसली म्हणून आम्ही कॅबिनमध्ये जाऊन थोडासा व्हिडिओ शूट केला की कसं असतं, काय असतं.